लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र. फुलंब्री येथे अवैध धंदे बंद करण्यासाठी सुरू असलेले उपोषण मागे. फुलंब्री पोलिसांनी कारवाई करण्याचे दिले लेखी आश्वासन. फुलंब्री शहरात सुरू असलेले अवैध धंदे बंद करण्यासाठी नगरपंचायत कार्यालयासमोर आझाद समाज पार्टी, कांशीराम व वंचित बहुजन आघाडीतर्फे आमरण उपोषण लेखी आश्वासनानंतर मागे घेण्यात आले. शहरात अवैध देशी दारू विक्री, लॉटरी, मटका, अंमली गोळ्या, व्हाईटनर इत्यादी अवैध धंद्यांचा धुमाकूळ सुरू आहे. यात लहान लहान मुलं व्हाईटनरची नशा करून त्यामध्ये मृत्यू होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच अनेकांचे संसार उद्ध्वस्त होत आहेत. म्हणून आझाद समाज पार्टी कांशीरामचे फुलंब्री विधानसभा अध्यक्ष भगवान जगन्नाथ गंगावणे व वंचित बहुजन आघाडी फुलंब्री महिला तालुका अध्यक्ष श्रीमती पुष्पा वामन मोरे यांनी दिनांक 27 एप्रिल रोजी पासून नगरपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसले होते. दिनांक 30 एप्रिल रोजी फुलंब्री पोलिसांच्या वतीने उपोषणकर्त्यांना लेखी स्वरूपात पत्र देत असे सांगण्यात आले की आम्ही अवैध धंदे करणाऱ्यांवर वारंवार कार्यवाह्या केलेल्या आहेत. तसेच तुमच्या मागणीनुसार नगरपंचायत कार्यालयाकडून देण्यात आलेल्या पत्रानुसार शहरातील अवैध धंदे करणाऱ्यांवर कारवाई करण्याची दक्षता ठेवून आहोत. तसेच नगरपंचायत कार्यालयाने छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस अधीक्षक, जिल्हाधिकारी कार्यालय फुलंब्री, तहसीलदार, पोलीस ठाणे फुलंब्री यांना पत्र देत अवैध धंद्यांना लवकरात लवकर आळा घालून असे धंदे करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे. अशा आशयाचे पत्र देत सुरू असलेले उपोषण सोडण्याची विनंती केली असता उपोषणकर्त्यांनी नगराध्यक्ष राजेंद्र ठोंबरे, पोलीस निरीक्षक संजय सहाणे, मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ठोंबरे, उपनगराध्यक्ष जमीर पठाण यांच्या हस्ते उपोषण सोडले. यावेळी नगरसेवक जावेद खान पठाण, प्रशांत नागरे, ॲडव्होकेट आसेफ पटेल, पवन घोडके, मोबिन पाशा, आकाश गंगावणे, फुलंब्री पोलीस ठाण्याचे बीट अंमलदार रामेश्वर सोनुने, कैसर पटेल, रमेश गंगावणे व इतर पदाधिकारी उपस्थित होते. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी औरंगाबाद मराठवाडा उपसंपादक अकबर शहा. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.